मेधा किरीट सोमय्या वर्सेस संजय राऊत डिफेमेशन मानहानीचा खटल्यात आज उद्धव ठाकरे यांचे जवळचे सहकारी उद्धव ठाकरे सेनेचे उद्धट नेते संजय राऊत यांना न्यायालयाने 15 दिवसाची सजा ठोठावली। पोलिसांनी संजय राऊतला आमच्या समोर ताब्यात घेतला आहे। आता संजय राऊतच्या वकिलांनी जर अपील करायचं ठरवलं तर मग त्यांना जामीन दिला जाणार। न्यायाधीशांनी हेही सांगितलं की ज्या पद्धतीने संजय राऊतने राज्यसभेचे ज्येष्ठ सदस्य एका शिक्षक प्राध्यापिका त्यांना बदनाम करण्यास संबंधित जे मीडियामध्ये वक्तव्य करत बसले त्यासाठी 25,000 रुपयेचा दंडही ठोठावला आहे। हा दंड तक्रारदार मेधा सोमय्यांना दिला जाणार। ही जी कंप्लेंट आहे हे 18 मे 2022 रोजी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आम्ही न्यायालयात दाखल केली होती। खरं म्हणजे आधी आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार केली होती, पण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री तत्कालीन त्यांच्या दबावामुळे पोलिसांनी काही केलं नाही, म्हणून न्यायालयात जावं लागलं। न्यायालयाने दखल घेतली आणि आज 28 महिन्यानंतर सोमय्या परिवाराला न्याय मिळाला। माझे वकील मित्र एडवोकेट लक्ष्मण केनाल, एडवोकेट विवेकानंद गुप्ता, लक्ष्मण कलाल, एडवोकेट विवेकानंद गुप्ता आणि दिव्या कनाल या तिघांनी 28 महिने या प्रकरणात न्यायालयात आर्ग्युमेंट केली होती। मेधा सोमय्या ही वारंवार कोर्टात उपस्थित रहत होता। मैं हिंदी में भी बोल देता हूँ, फिर आगे जाएंगे। उद्धव ठाकरे जी के निकटतम सहयोगी राज्यसभा के इतने सीनियर मेंबर, उन्होंने सोमय्या परिवार प्रोफेसर डॉक्टर मेधा किरीट सोमय्या उनके खिलाफ 100 करोड़ के भ्रष्टाचार करके जो अभियान चलाया था, उसके विरुद्ध में हमने तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तत्कालीन पुलिस कमिश्नर से शिकायत की थी। उन्होंने कुछ न किया, इसलिए 18 मई 2022 को मेधा सोमय्या ने ऑफिशियल लीगल कंप्लेंट फाइल की। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।